नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरात असलेल्या नेहरू मार्केटमध्ये भाजी विक्रेते बसत असतात। मात्र या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। अहिल्यानगर महापालिका प्रशासनाने शहरातील नेहरू मार्केटच्या जागेवर भाजी मंडईसह 3 मजली व्यापारी संकुल बांधण्याचा आराखडा तयार केलेला असताना यामध्ये पूर्वीच्या ओटेधारक भाजी विक्रेते आणि गाळेधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्याची मागणी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। त्यामुळे आता हा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। काल दिनांक 31 तारखेला माननीय रामजी शिंदे साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य हे नगरला आले असताना आम्ही रामजी शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप भैया परदेशी व मी त्यांची समक्ष गाठभेट घेऊन चितळे रोडवरील महानगरपालिकेचे जे नेहरू मार्केट उभारणीसाठी जे टेंडर निघालेलं आहे व जो आराखडा तयार झालेला आहे त्या आराखड्यामध्ये आमचे जे मूळ भाडेकरी आहे, जे गाळाधारक आहे, जे ओटेधारक आहे, त्यांना त्यांची हक्काची जागा मिळावी, त्यांना त्यांचे ओटे मिळावे, त्यांना त्यांचे गाळे मिळावे, यासाठी आम्ही माननीय रामजी शिंदे साहेब विधान परिषदेचे सभापती यांना भेटून निवेदन दिले। त्याचप्रमाणे त्यांना सर्व व्यवस्थित हकीकत सांगितली की गेली 14 वर्षापासून हे नेहरू मार्केट पाडण्यात आलेले आहे। त्याच्यासाठी आम्ही सर्व युनियनचे लोक, मार्केटमधील सर्व गाळाधारक, भाजी विक्रेते, फ्रूट विक्रेते आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु आता स्वतः महानगरपालिका नेहरू मार्केट 3 मजली संकुल बांधत आहे। परंतु त्यामध्ये आमचे जे गाळाधारक आहे त्यांना त्यांच्या हक्काचे गाळे मिळावे म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आपले लोकसभेचे खासदार माननीय श्री निलेशजी लंके साहेब यांना घेऊन गेलो होतो। परंतु आमच्या लक्षात आलं की आयुक्त साहेबांची काही मानसिकता दिसत नाही की जे गोरगरीब गाळेधारक आहे, जे ओटेधारक आहे, त्यांना तिथं त्यांच्या हक्काची जागा देण्याची जी आमची मागणी आहे ती आयुक्त साहेबांनी फेटाळून लावली। आयुक्त साहेबांनी सांगितलं की आम्ही तेथे बोली लावणार आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो टेंडर काढून। तर ती प्रोसेस जे काही आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितली ती साफ चुकीची आहे। ती त्या गाळेधारकांची जागा आहे, त्या गाळेधारकांचा तो हक्क आहे। म्हणूनच या सर्व गोष्टी आम्ही सविस्तर माननीय सभापती साहेब रामजी शिंदे यांना सविस्तर मांडल्या। त्यांनी त्या सर्व ऐकून घेतल्या। त्यांनी सांगितलं की ह्याची मी सर्व माहिती घेतो आणि माहिती घेतल्यानंतर आपल्याला मी मुंबईला बोलवतो व आपण मुंबईमध्ये मीटिंग लावू ह्या नेहरू मार्केटच्या विषयी। आणि हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे। मी स्वतः जातीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावतो असे आम्हाला काल माननीय रामजी शिंदे साहेब विधान परिषदेचे सभापती यांनी आश्वासन दिलं। आम्ही सर्वजण सभापती महोदयांचे मनापासून ऋणी आहोत, त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल। आज अहिल्यानगरमध्ये गणेश जयंती निमित्ताने एकदंत गणेश मंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी पालखीस देखील सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तसेच उभा पालखी सोहळ्यात अनेक भाविकांनी दक्षिणात्य पोशाख परिधान करून मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। तसेच यावेळी व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा नामाचा गजर देखील करण्यात आला।
विशेष बाब म्हणजे यावेळी तब्बल 800 महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता। एक अत्यंत अभिमानाची बातमी आहे। अहिल्यानगर शहरातील शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ आणि निराधार मुलींसाठी नवीन कपडे शिवून देण्यात आले। तसेच यावेळी सारोळकर परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप देखील करण्यात आले। कारण गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य बालघर प्रकल्पाच्या माध्यमातून केले असल्याचं मानसी सारोळकर म्हणाले आहेत। बालगृह प्रकल्पाला आम्ही अन्नदान आणि वस्त्रदान केलं, तर माझ्या स्टुडंटनी आणि आम्ही मिळून हे असं प्रकल्प केला आहे। तर त्यांनी हे स्टिच केलेले आहेत कपडे आणि त्यांच्यातर्फे स्टिचिंग करून माझ्यातर्फे असं आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आहे। अन्नदान आणि कपडे वस्त्रदान वगैरे केलेलं आहे बालगृह प्रकल्पाला तपन रोडच्या। अहिल्यानगर तालुक्यातील आरंगाव येथील माउंट लिटेराझी स्कूलमध्ये एप्रिल 2025 पासून शालेय शिक्षणाबरोबरच मिलिटरी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात सहभागी होऊन अभिमानास्पद करिअर घडवण्याची संधी 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील लोटके यांनी दिली। तसेच येत्या 15 फेब्रुवारी पासून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना मजबूत बनवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 3 ते 6 या वेळात हे प्रशिक्षण देण्यात येईल। देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्याचं आपण देणं लागतो। नमस्कार, मी प्राचार्य शैलजा सुनील लोटके, माउंट लिटेराझी स्कूल, दौंड रोड, अहिल्यानगर, गोदावरी करिअर अकॅडमी आणि माउंट लिटेराझी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच आर्मी प्रशिक्षण भरती वर्ग आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी नेव्ही, NDA, एअरफोर्स याच्या भरतीसाठीचे आवश्यक असणारे मार्गदर्शन या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच उपलब्ध करून देत आहोत। माउंट लिटेराझी स्कूल ही CBSE एफिलिएटेड स्कूल असून गोदावरी करिअर अकॅडमी ही 20 वर्ष जुनी अकॅडमी आहे आणि माउंट लिटेराझी स्कूल ही शहरापासून अत्यंत जवळ आणि निसर्गरम्य परिसरात वसलेली एक शाळा आहे। तर या निमित्ताने मी अहिल्यानगर आणि परिसरातील नागरिकांना आवाहन करते की या उपलब्ध होणाऱ्या संधीचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा। या कोर्सच्या निमित्ताने आम्ही मुलांसाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठीचे संधी उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये एक चांगलं करिअर उपलब्ध होईल। तर या संधीचा सगळ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर माउंट लिटेराझी स्कूल यांच्याशी संपर्क करावा। धन्यवाद। आजकाल तरुण छाप पाडण्यासाठी वाहनांमध्ये कर्कश आवाज निर्माण करण्याच्या घटना अहिल्यानगर शहरात घडत आहेत। मात्र आता या कृत्यावर पोलिसांनी कडक नजर असणार आहे, कारण अहिल्यानगर शहरात दुचाकी वाहनांच्या सायलेन्सर मध्ये अनधिकृतपणे बदल करून फटाकड्यांसारखा विचित्र आवाज निर्माण करण्याचे अनुचित प्रकार दिसून येत आहेत। अशा प्रकारे सायलेन्सर मध्ये जर बेकायदेशीरपणे बदल करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि सामाजिक शांतता भंग करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे।
तशा सूचना तोफखाना, कोतवाली पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात आलेल्या आहेत। आजकाल फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहे। अशातच आता निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन बंद झाले असून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर थकीत रक्कम मिळणार असल्याचा फसवा दूरध्वनी संदेश अज्ञात व्यक्तीकडून निवृत्ती वेतनधारकांना येत असल्याच्या तक्रारी येत आहे। अशा कुठल्याही फसव्या संदेशाला निवृत्ती वेतनधारकांनी प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन हरी सहारे यांनी केले आहे। तसेच अशा प्रकारचे संदेश प्राप्त झाल्यास या प्रकरणाची माहिती कोषागार कार्यालयास द्यावी। अहिल्यानगर शहरातून एक बातमी आहे। महापालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या प्रकरणी एका विरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केलाय। पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार अल्तमत जरीवाला यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच खोट्या बातम्या पसरून नागरिकांमध्ये दिशाभूल करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।